मुंबईमध्ये दाखल होईल। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून या मराठ्यांचा मोर्चा मार्गस्थ होणार आहे आणि त्यामुळे एक्सप्रेसवेवरील पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक या पदयात्रेदरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला आहे। नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीत मोर्चा धडकल्यानंतर या ठिकाणी सभा होईल। या ठिकाणी वाशी मार्केटमध्ये जरांगेंचा मुक्काम असेल, तर नवी मुंबईत मोर्चाचा मुक्काम होणार असल्याने सगळ्याच शासकीय यंत्रणांवर ताण असून मोठी जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे। जरांगेंचा मुक्काम नवी मुंबईमध्ये असल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार आहेत। समाजासाठी पाठबळ देऊन एकमेकाला साथ देण्याची यावेळी सर्वजण आपल्या महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या लेकराच्या पाठीशी उभा राहा आणि सगळे मुंबईला या। मराठ्यांचं हे वादळ आता मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे। जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा 6वा दिवस आहे। मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे मुंबईच्या दिशेने निघालेले आज त्यांची लोणावळा येथे सभा आहे। आज या लोणावळ्याच्या इथे त्यांचा मुक्काम होणार होता, परंतु काही पुणे असेल किंवा पिंपरी यांचं स्वागत मोठ्या उत्साह झाल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना इथे पोहोचायला वेळ लागलेला, परंतु आता काही वेळातच आता मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे। परंतु आता आपल्यासोबत काही मराठा आंदोलक आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे। मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे। काय वाटतं, मराठा आरक्षण मिळेल? मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीतून 20 जानेवारीतून निघाले आहेत। आज त्यांचा मुक्काम आमच्या मावळ तालुक्यामध्ये आहे आणि आजपर्यंत गेल्या 5-6 दिवसामध्ये सगळ्यात अभूतपूर्व गर्दी म्हणजे काल रात्री 7ची सभा, आज सकाळी 9 वाजले। त्याच्यावरतून आपण जाणून घेऊ की किती प्रतिसाद आहे। म्हणजे पुण्यामध्येच गेले 12 तास, फक्त 12 ते 15 तास फक्त पुण्यामध्येच लागलेले आणि इथून पुढे एवढी जर मराठी मुंबईमध्ये गेली तर नक्कीच लोणावळ्याचा घाट सोडल्यावर मुंबई बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावे। काय वाटतं तुम्हाला, आरक्षण मिळालं पाहिजे? आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, आणि हे आम्हाला मिळालंच पाहिजे। आम्ही काय आरक्षण करू ज्वारी बाजरीसाठी नाही मागत, आम्ही आमच्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी मागतोय, त्याच्यासाठीच पाहिजे। कुठून आला तुम्ही? आम्ही चाटे पिंपळगाव, तालुका पाथरी, जिल्हा परभणी। आमच्या गावाची ओळख, आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या पोटनिवडणूक निवडणुकीच्या एका जागेसाठी 210 फॉर्म भरले होते। त्या ठिकाणी आम्हा मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला पण हातवल केलेलं गाव आहे आणि आम्हाला आरक्षण मिळणार आणि आम्ही ते सर्व समाज बांधव मिळून ओढून आणणारच। काय वाटतं तुम्हाला, मराठा आरक्षणासाठी यांचा जो लढा सुरू आहे त्याला तुमचा कसा पाठिंबा आहे? आमचा असा पाठिंबा आहे की इथून पुढे आम्ही सर्व महाराष्ट्रातील मराठे इथले सर्व तमाम कमीत कमी आज 1 कोटीच्या घरामधले मराठे होते मुंबईला रवाना होणार आणि आरक्षण घेऊनच मागे, जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत पैसे मागे नाही। काय वाटतं, मुंबईला तुम्ही पण जाणार का? हा साहेब, आम्ही पण जाणार मुंबईला। जरांगे साहेब एवढे लांबून आलेले आहेत, आज त्यांच्यासाठी आमचा अख्खा मावळ तालुका आम्ही त्यांच्यासाठी मागे आहे। आम्ही पण मुंबईला जाणार आणि आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे। येथे जर आपण पाहायला गेलो तर प्रत्येक मराठा नेता हा पेटून उठलेला आहे। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कोणती माघार घेणार नाही, आता असा पवित्र आता मराठा आंदोलकांनी घेतलेला आपल्याला दिसून येत आहे। गणेश धुळे, लोकमत, लोणावळा।